चला आता वाजले सकाळचा 7:30 वाजतात आणि मी कसं बोलले होते तुम्हाला की मी काहीतरी करायला चालले म्हणून. तर आता मला 7:30 वाजले. 9:30 वाजता ती बाई येणार आहे जी पण मला शिकवणार आहे स्कूटी, ती येणार आहे. तर मी आपला हे बघा चपाती आणि चाय बनवून घेतली आहे आणि पोरांना टोस्ट हे करून घेतले आणि हे दूध उरलं, हे संध्याकाळी चायला होईल मला, त्याच्यामुळे काढून ठेवले ते. आणि आज फर्स्ट डे आहे, बघू कसं होते कसं नाही, तुम्हालाही दाखवते मी. आणि इथे पीठ मळून ठेवले, नंतरला येऊन चपाती बनवेल आणि काहीतरी भाजी बनवेल त्याच्यासाठी. तर आता चाय पिऊ. एकच चपाती बनवले का म्हणजे थंड व्हायला नाही पाहिजे सगळी चपाती. लई सकाळ आहे ना, आता स्वतःसाठी एक चपाती बनवली म्हणजे भूक लागते ना, ब्रश केले की लगेच भूक लागते. म्हणजे ब्रश वगैरे सगळं झालं आहे आणि पोरं झोपले, तुम्हाला पोरं दाखवते. आता ते कधी उठणार त्यांचं काय माहिती समजत नाही. एक तिथे मग मध्ये झोपते का, म्हणजे ना दोन्ही पण घाबरतात. एक इथून एक तिथून मध्ये घातले ना त्यांना दोघांना, तर मी मध्ये राहिले ना तर दोघं व्यवस्थित झोपतात. आणि आज कानातला आणते, ते 10-5 रुपयाचं भेटते ना, ते आणते. लई खराब वाटते ना, काय करू, हाय परिस्थिती तशी काढायला लागणार. काही नाही, होईल पुढे, जेव्हा होईल तेव्हा घेईल छोटासा काय ना काय काम म्हटलं. आता तर सध्या कामं करायचे, तर त्याच्यासाठीच काम करण्यासाठीच गाडी लई गरजेची आहे. आता इथून ऑटो वगैरे सगळं घ्यायचं ना, रोज पैसे, म्हणजे तेवढेच पैसेमध्ये 100 रुपयाचं जर पेट्रोल घातली ना मी, तर माझा जाईल एक 2-3 दिवस असं जाईल. आणि ते ऑटोनी काम कुठे शोधू, कोण काम देत नाही, काय नाही. तर पोरांना पण बघू शकते आणि मी पण काम करू शकते, आपल्या मर्जीने करू शकते मी, तसलं काम आहे ते. त्याच्यामुळे गाडी लई गरजेची आहे मला शिकायचं. अजून काही नाही, म्हणजे एक 5-6 महिने असं गेला ना, तर नंतर बघू काय होते काय नाही, काय करू काम, म्हणजे कसं होते तसं पुढे बघू. तर आता सध्या तर तेच काम करणार आहे. तर काही नाही, आता चाय वगैरे पिऊन घेते आणि ती बाई आली तर तुम्हालाही दाखवते. तिकडे जाऊन जिथे घेऊन जाणार आहे ती गार्डनला, तिकडे जाऊन दाखवणे. आणि पोरांना तर सध्या मी इथेच सोडणार आहे, म्हणजे त्यांना टी व्ही आणि बिस्किट चिप्स वगैरे आणून दिले तर खाऊन पिऊन बसून राहणार ते 2-3 तासासाठी. तर बघू कसं होते, तुम्हालाही दाखवते. चला. हाय, मी ना लई वेळ झाली चालवते. मी सकाळी पण शिकून आली आहे, तिथून जी बाया येणार होती तिने मला 1 तास शिकवली त्यांनी. तर ह्याची पुढे पण मी हे शिकली होती. तर मी आज गाडी चालवते आणि तुम्हाला आजच्या दिवशी मी काय शिकले मी तुम्हाला दाखवते. आणि बरं वाटेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी कसं चालवते. आणि खरोखर बरं वाटते थोडा. आणि मला वाटते की ही प्रत्येक बाई चालवायला पाहिजे गाडी. आणि ह्यांचे नखरे बघा, मी इथे बोलते आणि त्याच्यात चालू असंच असतो, हमेशा असंच असतो. तुम्ही माझा व्हिडिओ बघतच असेल, हर एक व्हिडिओमध्ये असंच असतो. तर सोडू द्या थोडा. तर मी तुम्हाला थोडासा क्लिप दाखवणार आहे, मी आज काय शिकले. तर त्याच्यामुळे तर मला वाटलं की दाखवू चला आज एक दिवशी. तर मला तर तुम्हाला बोलतच आली, हर एक व्हिडिओमध्ये मला शिकायचे. तर मी फी पण पे करून टाकली आहे ते बाईचा. तुम्ही बघू शकतात माझ्या कानातला नाही आहे, तर कानातला मिनी विकले, माझ्यासाठी मिनी विकले, मला शिकायचं आहे म्हणून. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा. आणि तुमच्या समोरच मी व्हिडिओ टाकते आणि चालवते, लाईव्ह आहे हे, म्हणजे व्हिडिओ तर नंतर अपलोड करणार, पण दाखवते पहिले. तर चला. इथून दिसणार वाटतं.
2 वाजायला आले आणि मी बनवते कढी आणि इथे चपातीचं पीठ आहे. सकाळीच हे केली होती तर आता बनवते. 2 वाजायला. माझी आंघोळ झाली नाही आहे आणि हे ना काल आंटीने दिले होते गुलाबजामुन, तर कोण खाल्लं नाही, पोरगीच खाते. तिने 5-6 दिले होते, आता 2-3 खाल्ली आहे तिने. आणि इथे भात आहे, रात्रीचा भात. मी जेवलीच नाही रात्री, कसं तरी होत होता, उलटीसारखा कसं तरी होत होता, तर मी बोलली नाही जेवणार, तर जेवली नाही. आता हे कढी बनवली आहे, थोडासा त्याला उकळी येऊन नंतर हे करते. मान लई काळी दिसते ना माझी. आणि चपाती करते 2, मला आणि कोलीला. ॲपल खातो? हा बोल. तो ॲपल खातो. वरतून आंटी लोकांनी ना ते पूजामध्ये चढवतात ना, ते चढवले. ते म्हणजे ते डायनिंग टेबलवरच ते पूजा करतात, लक्ष्मी पूजा. तर तिथून 2 ॲपल उचलून आणले, पण खराब होते, अर्धे चांगलं होते, तर ते सोलून दिले. घरात राहिल्यावर ना पहिले तर कधी खायचं नाही, आता नाही आहे ना आता घरात, तर त्याच्यामुळे खातात. बघा पोरांचा पण लय अवघड आहे खरोखर. असं वाटतं ना लय मारू यांना, पण काय करू नाही शकत. कानात काय नाही आहे म्हणून बघा ना कसं तरी वाटते ना. कानात काल विकून आली ना, आता काहीतरी घालते, नकली पकली बघते. हे पण जाईल थोडे दिवसांनी मला असं वाटतंय. हां, काय करू, काय आहे नाही. तर आता बाहेर काम करायला जाते तर कोण देत नाही, तर कम से कम गाडी शिकून तरी काहीतरी काम करू, कुठला तरी सुरुवात करू, काहीतरी करू म्हणून गाडी शिकायला लागले. आणि ते गाडीचा पण फी भरून टाकली. आता 5,000 रुपये त्यांनी शिकायला घेतली. बोलली जाऊ दे, 5,000 तर 5,000 जाऊ दे, काय करू, कमवून घेते. कमवायचं तर आहेच, तर त्याच्यासाठी तर शिकायला लागणार, शिकणं लागणार. म्हणजे असं तर फ्री तर नाही आहे कोण मला शिकवणार आहे. होता तो पोरगा, पण त्याला टाईम नाही भेटत, तो पण ड्युटी जॉईन झाला आहे. त्याच्यामुळे तर मला वाटलं की हे शक्य नाही आहे आता, त्याच्यामुळे तर मी बाहेरच पैसे भरून शिकायचं डिसिजन घेतली. आजपासून गेली होती, तर 10 दिवसांनी शिकून जाईल, 10-13 दिवसांनी, तर तुम्हाला नक्की दाखवते. तर चला आता कामं आवरायचे, आंघोळ पण करायचे. लय सुस्त झालंय शरीर आणि हात ना लय दुखणारच. ती बोलली 2-3 दिवस असं होणारच, त्याच्या नंतर प्रॅक्टिस होऊन जाईल तुम्हाला, तर काय नाही होणार. तर बघू आता कसं होते. तर चला आंघोळ वगैरे करून, चपाती वगैरे करून घेते. तिथे कढी पण झाली आहे आणि आता चपाती करून घेते. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासून ही एक लादी पुसायची, आजची लादी झाली आहे. तर भेटते तुम्हाला. माझ्या चेहऱ्याने दिसतच असेल की किती आळस आलाय मला. का म्हणजे मला ना रात्री झोपच येत नाही, काय माहिती काय झालंय मला. अजिबात झोप येत नाही. रात्रीचे 3-4 वाजता असं झोपते मी. ते माइंडमध्ये नुसतं फिरतच राहते, कसं करू, काय करू, कसं करू, काय करू, कसं जाऊ. पोरांची टेन्शन होते, काय माहिती कसं होईल माझं आता. देव जाणू, देवावर सोडले सगळं. बाय नाही, भेटते.